नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी। आज इयत्ता 5वी कविता 21वी प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा या कवितेबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। तर कवित्रीचं नाव आहे गौरीशंकर गंगा। मग कवितेचं कवींचं नाव आहे गौरीशंकर गंगा। तर कविता लिहिण्यामागचं उद्देश असा आहे की चुका झाल्या तरी चालतील, पण सतत प्रश्न विचारा, प्रश्नांच्या उत्तरातून ज्ञान मिळेल व आपली प्रगती होईल, असा संदेश कवितेतून कवीनं आपल्याला दिलेला आहे। तर पहिल्यांदा कवितेला सुरुवात करण्यापूर्वी कवितेतील काही महत्त्वपूर्ण शब्द आपण पाहणार आहोत। तोकडी म्हणजे आखूड, चाल म्हणजे चालणे किंवा हालचाल करणे, तरतात म्हणजे पोहतात, उभळ म्हणजे उसळण, डास, उर्मी, उचकी म्हणजे ठसक्याचा एक प्रकार, जीवसृष्टी म्हणजे सजीव प्राणी, काजवा म्हणजे रात्री चमकणारा एक कीटक, चाल म्हणजे चालणे किंवा हालचाल, पेंग्विन हा एक पक्षी आहे, वटवाघूळ रात्री फिरणारा व दिवसा झाडावर उलटा लटकणारा एक पक्षी आहे, पतंग हा सुद्धा एक कीटक आहे, हा दिव्याच्या ज्योतीवर प्राण देतो, काजवा रात्री चमकणारा एक कीटक आहे। तर पहिल्यांदा आपण कविता म्हणून नंतर कवितेचा भावार्थ पाहणार आहोत। बघा, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का, शिकणे कधी संपत नाही, होऊ द्यात लाख चुका, कुत्र्याची शेपूट वाकडी का, पेंग्विनची मान तोकडी का, क्रिकेटची बॅट लाकडी का, सापाची चाल वाकडी का, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का, वटवाघळ रात्री फिरतात का, मासे पाण्यात तरतात का, पतंग दिव्यावर मरतात का, काजवे चमचम करतात का, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का, शिकणे कधी संपत नाही, होऊ द्यात लाख चुका, खोकल्याची उबाळ येते का, सर्दीत नाक गळते का, मेंदूला वास कळतो का, आठवणीने उचकी लागते का, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का, शिकणे कधी संपत नाही, होऊ द्यात लाख चुका, रंगीत तारे असतात का, दिवसा तारे दिसतात का, जीवसृष्टी आणखी कुठे असेल का, माणसासारखा माणूस होईल का, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का, शिकणे कधी संपत नाही, होऊ द्यात लाख चुका। तर कवित्री मुलांना म्हणते, मुलांनो प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, प्रश्न विचारा, असेच का आणि तसेच का, असे सतत प्रश्न विचारा, शिकताना लाख चुका होऊ द्या, लाख चुका झाल्या तरी होऊ द्यात, आपले शिकणे कधी संपत नाही, ते सतत सुरूच असते। मग तुम्ही असे प्रश्न विचारा की कुत्र्याची शेपूट वाकडी का आहे, पेंग्विनची मान आखूड का आहे, क्रिकेटची बॅट लाकडीच का आहे, सापाचे सरपटणे वेडेवाकडे का आहे, असे प्रश्न विचारा। किंवा वटवाघळे रात्रीच का बरं फिरतात, मासे पाण्यात का बरं पोहतात, पतंग दिव्याच्या ज्योतीवर स्वतःचा प्राण का बरं देतो, काजवे रात्री का चमकतात, असे तुम्ही सतत प्रश्न विचारा। मग खोकल्याची उबळ येते का, सर्दीत नाक गळते का, मुलांनो तुम्ही असे प्रश्न विचारा की खोकल्याची उबळ येते का, सर्दीने नाक का बरं गळते, मेंदूला वास कधी कळतो का, मग आपल्याला आठवण आल्यावर आपल्या प्रिय आवडत्या व्यक्तीची उचकी लागते का, अशा प्रकारे प्रश्न तुम्ही पुन्हा पुन्हा विचारा आणि त्यात लाख चुका झाल्या तरी होऊ द्या। मग रंगीत तारे असतात का, दिवसा तारे दिसतात का, पृथ्वी सोडून दुसऱ्या ग्रहावर सजीव प्राणी जीवसृष्टी असतील का, परग्रहावर आपल्या माणसासारखा माणूस असेल का, असे अनेक प्रश्न तुम्ही पुन्हा पुन्हा विचारा, असं कवी गौरीशंकर गंगा यांनी म्हणतात। कवित्री मुलांना असे प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन देतात की कारण जोपर्यंत मुलाचे कुतूहल वाढणार नाही तोपर्यंत नवीन माहिती घेण्यास शिकण्यास ती स्वतःहून तयार होणार नाहीत। अशा प्रकारे आपण प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा या कविता आणि कवितेची चाल सुद्धा पाहिलोत आणि त्याचा भावार्थ सुद्धा पाहिलेला आहोत। अशाच प्रकारे व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।